ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये साक्षीचं तर सत्य समोर आलंय. साक्षी या सगळ्यामध्ये त्या दिवशी तिकडेच होती हे सत्य समोर आलं असलं तरी अजून प्रियाचं सत्य येणं बाकी आहे. आणि ते सत्य आता एका झटक्यात साक्षीच्या पाठोपाठ ज्या वेळेला अर्जुनने समोर आणलंय तेव्हा नक्की काय घडलंय. प्रियाचं सत्य म्हणजे साक्षीच्या आईच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तिकडे प्रिया जे काही फोनवरती बोलत होती ते रेकॉर्डिंग अर्जुनने आता इकडे आणलेलं आहे, ते म्हणजे कोर्टामध्ये. आणि त्या वेळेला कोर्टात हे रेकॉर्डिंग ऐकल्यावरती मग मात्र जो काही धमाका झालाय, रविराजा कोर्टामध्ये येत जी काही साक्ष दिले म्हणजे हे ऑलरेडी ठरलेलं आहे. आदल्याच दिवशी अर्जुनने रविराजांना विश्वासात घेत तो व्हिडिओ दाखवला असल्या कारणाने रविराजांनी कोर्टामध्ये आता प्रियाच्या विषयीचा जो काही धमाका केलाय आणि त्यानंतर मालिकेला एक 360 डिग्रीचं वळण कसं मिळालंय सगळं अर्जुनने केलेला प्लॅन बरोबर वर्कआउट झालेला असतो. साक्षी ते गळ्यामधलं पेंडंट घालून आलेली असते. ज्या वेळेला साक्षी ते पेंडंट घालून येते त्याच वेळेला अर्जुन आता कोर्टासमोर विनंती करत तिला ते पेंडंट बाहेर काढायला सांगतो. ज्या वेळेला ते पेंडंट तिला बाहेर काढायला सांगतो तिने आता ते अर्धवट तुटलेलं पेंडंट ज्या वेळेला बाहेर काढलेलं असतं तेव्हा अर्जुनचा तुकडा जोडतो. तुकडा जोडल्यावरती मग मात्र अर्जुन इकडे लगेचच सांगायला लागतो, मिलॉर्ड हेच मला सांगायचं होतं की हाच तो तुकडा परफेक्ट मॅच झालाय. असं म्हटल्यावरती मग आता दामिनी म्हणते हे काय पोरखेळ चाललेले आहेत. आणि असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, 1 मिनिट दामिनी देशमुख, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर. यावरती दामिनी म्हणते मला हा पोरखेळ काही पटत नाहीये. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड हा पोरखेळ नाहीये. मुळातच साक्षी शिकरे यांनी सांगितले की त्या आश्रमामध्ये गेल्या नव्हत्या. जर त्या आश्रमामध्ये गेल्या नव्हत्या तर मुळातच ते कार्ड तिकडे कुठून आलं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे हे त्यांच्या आईचं पेंडंट आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच दामिनी की हे काय चाललंय, तुटलं असेल पेंडंट आणि त्याचा एवढा इश्यू करण्याचं कारण काय. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड जर दामिनी देशमुख गप्प बसल्या तर मी माझी बाजू कोर्टासमोर मांडू शकेन, पण त्या जर का अशीच बडबड करत राहिल्या तर माझी बाजू कोर्टासमोर मांडणं हे मला खूप कठीण होईल. त्यामुळे दामिनी देशमुख यांना मी गप्प राहण्याची विनंती करतो आणि प्लीज त्यांनी त्यांचं तोंड बंद ठेवावं असं मी त्यांना सांगतो. असं म्हटल्यावर ती अर्जुन बोलायला सुरुवात करतो. अर्जुन सांगतो, ज्याप्रमाणे ते कार्ड हे इन्स्पेक्टर साहेबांच्या इथे होतं त्याचप्रमाणे ते लॉकेट हे एका सोनाराकडे म्हणजे हा तुकडा जेव्हा मला सापडला होता तेव्हा तो सुद्धा इन्स्पेक्शनसाठी सोनाराकडे ऑलरेडी दिलेला होता आणि त्यासाठी इन्स्पेक्टर साहेब साक्ष द्यायला तयार आहेत. तो जो काही कार्ड आहे ते कार्ड पण चेकिंगला द्यायचं होतं आणि तो सोन्याचा तुकडा म्हणजे जो सापडलेला आहे तो कसला असू शकतो किंवा त्याच्यावरती आता कसला मार्क आहे, हा कोणाचा आहे हे जर का आपल्याला समजून घ्यायचं असेल तर तो सोनाराकडे द्यायला लागतो. म्हणून त्यावेळेला पुरावे जळले तेव्हा हे 2 पुरावे बाजूला राहिले कारण हे इन्स्पेक्शनसाठी द्यायचे होते. असं म्हटल्यावरती आता मात्र महिपत गडबडतो. झालं म्हणजे हा तुकडा तर महत्वाचा पुरावा सापडलाय आणि त्यामुळे महिपतला खूपच मोठा धक्का बसतो आणि त्यावरती अर्जुन पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेबांना साक्ष द्यायला सांगतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे आहे त्याचं रिसिट म्हणजे हा तुकडा आम्ही ज्या सोनाराकडे चेकिंगसाठी दिला होता त्याचं हे रिसिट. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेबांनी आता इकडे ते रिसिट दाखवल्यावरती झालं. अर्जुन सांगायला लागतो, म्हणजे सिद्ध झालेला आहे की हा तुकडा ह्याचंच हे आहे आणि दुसरं म्हणजे हा तुकडा आम्हाला आश्रमात सापडलाय. कारण ज्या वेळेला रेकॉर्ड तुम्ही चेक केलं तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात या रेकॉर्डमध्ये आता हा तुकडा पण आहे, या रेकॉर्डमध्ये हा आता कार्ड पण आहे आणि बाकी जळालेले सगळे पुरावे आहेत. असं म्हणत आता इकडे अर्जुनचे इन्स्पेक्टर हे आता म्हणजे मित्र असल्यामुळे त्यांनी बरोबर अर्जुनची साथ दिलेली असते आणि खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं हे फक्त महिपत आणि साक्षी याला नाही तर बाकीच्यांना पण करता येतं हे सिद्ध झालेलं असतं. अर्जुन म्हणतो, मग हा तुकडा जर का साक्षी शिकरे यांचा आहे हे आपल्याला समजलेलं आहे तर या सगळ्यामध्ये मला कोर्टाला एकच विनंती करायची आहे की या कोर्टाने आता किमान पक्षी एक तरी गोष्ट मान्य करणं गरजेचं आहे की साक्षी शिकरे तिकडे गेली होती. यावरती दामिनी म्हणते, काय चाललंय
हे सगळं सुतावरून स्वर्ग गाठण्या इतकं साधं सोपं आहे. म्हणजे उगाचच माझ्या अशिराला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा हा प्लॅन आहे, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कोर्टामध्ये सांगितलं जातं, दामिनी मॅडम, हा खूप मोठा पुरावा आहे. कारण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जे काही सापडलंय ते सगळं सगळं आता खूप महत्वाचं आहे. दामिनी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय बोलताय? यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, जज साहेब सांगतात, या पुराव्यावरून सिद्ध झालेलं आहे की मुळातच त्या ठिकाणी म्हणजे ह्या होत्या, साक्षी शिकरे या आश्रमात होत्या, गेल्या होत्या आणि त्यांनीच कबूल केल्याप्रमाणे साक्षी शिकरेंनी सांगितलेलं आहे की मी त्या ठिकाणी आधी कधीच गेले नव्हते. जर साक्षी शिकरे यांनी हे कबूल केलेलं आहे की त्या ठिकाणी त्या कधीच गेल्या नव्हत्या, तर ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की साक्षी शिकरे या आता खोटं बोलतायत आणि त्यांनी आश्रमात जाऊन आता इकडे म्हणजे गेलेले आहेत हे तरी सिद्ध झाले. अर्जुन म्हणतो, आता अर्धी गोष्ट सिद्ध झाले, पुढचे सिद्ध करण्यासाठी मला बोलवावं लागेल, ते म्हणजे आता कोर्टामध्ये महत्वाचा साक्षीदार प्रिया म्हणजेच तन्वी किल्लेदार. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया बघायला लागते नागराजकडे. नागराजकडे प्रिया ज्या वेळेला बघायला लागते त्यावेळेला प्रिया आता म्हणायला लागते, आता काय करू, काय करू मी या सगळ्यामध्ये, आता काय उत्तर देऊ? असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच नागराज म्हणतो, काय नाही, जा, बघेल ती दामिनी काय करायचं ते. प्रिया म्हणते, हे बरं आहे, म्हणजे तुमचं काय चाललंय, माझं काय चाललंय. प्रिया विटनेस बॉक्समध्ये प्रियाला बोलवल्यावरती मग लगेचच आता सांगायला लागतो अर्जुन, मला सांगा की मुळातच ज्या दिवशी तिच्या आईचं श्राद्ध होतं तेव्हा तुम्ही काय केला होतात? तुम्ही मागच्या वेळेला म्हटलं होतं की मी खरं तर तिची फक्त एक साधी हाय हॅलो पुरती मैत्रीण होते, तिने माझी मदत केली होती. यावरती आता इकडे प्रिया गडबडते आणि ती सांगायला लागते, नाही, मी कशाला जाईन तिच्या आईच्या श्राद्धाला. यावरती अर्जुन म्हणायला लागतो, असं कसं? माझ्याकडे साक्षी पुरावे सगळं आहे आणि मला या सगळ्यामध्ये हे साक्षी पुरावे सादर करण्यासाठी महत्वाच्या व्यक्तीला इथे बोलवायचं आहे आणि ती महत्वाची व्यक्ती म्हणजे आता आलेली आहे आपल्याकडे आता रविराज किल्लेदार. असं म्हणत तो रविराज किल्लेदार यांना आता प्रिया गडबडते, नक्की हे काय चाललंय, नक्की या सगळ्यामध्ये आता काय घडणार आहे? तिला काहीच कळत नसतं आणि मग त्यानंतर इकडे आता लगेचच प्रिया गडबडते आणि अर्जुन रविराजांना बोलवतो. ज्या वेळेला अर्जुन आता रविराजांना बोलवतो त्या रविराज विटनेस बॉक्समध्ये येता येता प्रियाकडे खूप जळजळीत कटाक्ष टाकतात आणि अर्जुन रविराजांना सांगतो, मला असं वाटतंय की रविराज किल्लेदार तुम्ही या प्रकरणावरती प्रकाशझोत टाकावा. मग रविराज सांगतात, म्हणजे मी खरं तर या सगळ्यामध्ये आता काय बोलू आणि काय नाही माहीत नाहीये. इतके वर्ष मी कोर्टामध्ये निस्वार्थीपणे काम केलं. इतके वर्ष या कोर्टामध्ये कधीही खोट्याचा माझ्यामुळे लवलेशही याला शिवलेला नाहीये. पण आज माझ्या बाबतीत जे काही घडतंय ना, त्या गोष्टी खूप भयंकर आहेत. म्हणजे मी जे अर्जुनकडे आहे ते सगळं फुटेज पाहिलंय. असं म्हणत आता रविराज ते फुटेज कोर्टाच्या समोर आणतात. ते फुटेज कोर्टाच्या समोर आणल्यावरती मग आता लगेचच ते फुटेज पाहिल्यावरती जबरदस्त सगळ्या कोर्टाला धक्का बसतो. ते फुटेज असतं ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता प्रिया ही गेलेली असते ती इकडे महिपत शिकरेच्या घरी. ते फुटेज कोर्टासमोर येतं. मग आता अर्जुन सांगायला लागतो, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? त्यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, मुळातच या सगळ्यामध्ये ती फोनवरती जे काही बोलते त्याच्यावरून ती या सगळ्यामध्ये महिपत शिकरे यांची साथीदार आहे, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही आहोत. महिपत शिकरे यांची साथीदार या सगळ्यामध्ये इकडे आलेली आहे, म्हणजे ती त्यांच्या घरात येणं जाणं आहे, त्यांच्याशी वावरणं आहे. म्हणजेच आपल्याला ही साक्ष कोर्टामध्ये ग्राह्य धरता येणार नाहीये किंवा ही साक्ष आपण कोर्टात ग्राह्य कधीच धरू शकत नाही, असं म्हणत रविराज मग आता इकडे रविराज सांगायला लागतात, सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिने खोटी साक्ष दिलेली आहे, म्हणूनच प्रत्येक वेळेला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांच्या घरामध्ये ती असते आणि म्हणूनच मी जी काही चूक भूतकाळात केली होती ती मला सुधारायची आहे. हा आय विटनेस कॅन्सल व्हावा अशी माझी इच्छा आहे, कारण हा आय विटनेस खोटारडा आहे आणि हे पुराव्यावरून सिद्ध होते की या आय विटनेस म्हणजे मॅन्युपुलेट केलेलं आहे. काय हेतू आहे, काय आहे
हे तर कोर्ट आणि अर्जुन सुभेदार शोधून काढतीलच, पण काही झालं तरी हा आय विटनेस कॅन्सल व्हावा, कारण मी हा व्हिडिओ ज्या पद्धतीने पाहिलाय ना, त्यामध्ये ती जे काही बोलते ते मी कोर्टासमोर अजिबात, म्हणजे या केसचे संदर्भ नसला तरी सुद्धा मला या कोर्टामध्ये बोलायचं नाहीये. हे सगळा मॅटर मी घरी बघून घेईन. पण ज्या काही गोष्टी इथे घडलेल्या आहेत ना, त्यावरून हा आय विटनेस चुकीचा आहे असं मी कोर्टाला सांगतो, आणि कुठेतरी मी ही केस घेऊन खूप मोठी चूक केली होती हे सुद्धा मी कोर्टाला सांगू इच्छितो, असं म्हणत सीसीटीव्ही फुटेज किंवा जो अर्जुनचा व्हिडिओ आहे तो समोर आल्यानंतर मग रविराजांनी स्वतःहून माफी मागत या सगळ्यामध्ये आता आपण कसे चुकलो हे सगळं आता सांगितलेलं असतं. त्यानंतर रविराज कोर्टाची रजा घेतात. मग अर्जुन म्हणायला लागतो, आता मला काही गोष्टी तन्वी किल्लेदार यांना विचारायच्या आहेत. मुद्दामच मी रविराजांना आधी बोलवलेलं असतं की प्रियावरती, दामिनीवरती चांगलंच प्रेशर क्रिएट होईल, आणि ह्या सगळ्यामध्ये आता प्रेशर क्रिएट झाल्यावरती जो तो ज्याच्या त्याच्या विरोधात येईल आणि आपली बाजू सेफ करण्याच्या नादामध्ये सत्य उलगडून टाकेल. आणि तसंच आता पुन्हा एकदा प्रियाला बोलवलं जातं आणि प्रियाला विचारपूस केली असता मग आता प्रिया सांगायला लागते, प्रिया ॲक्च्युली ततपच करायला लागते. प्रिया या सगळ्यामध्ये आता ततपप करत असते आणि प्रिया सांगायला लागते, ते सगळं माझं डोकं नव्हतं. हे सगळं मला जे सांगण्यात आलं ना वकिलांच्या मार्फत ते मी केलं. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुम्हाला मी हे विचारलेलंच नाहीये. मुळात तुम्ही हे सांगा, महिपत शिकरेंच्या घरी कशाला गेला होतात? प्रिया सांगते, काही नाही, असं सहजच. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजेच या सहज गोष्टी तुम्ही ज्या करताय ना त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्ही आता हे सगळं मॅन्युपुलेट केलेत. उद्या साक्षी शिकरे हिला जरी शिक्षा झाली असली ना तरी साक्षी शिकरे यांच्यासोबत तुम्हाला सुद्धा शिक्षा होऊ शकते. तुम्ही जर का माफीचा साक्षीदार होऊ शकत असाल तर जे काही आहे ते सगळं खरं कोर्टाला सांगा. मग आता सगळं सत्य उलगडायची वेळ आलेली असते. सगळं सत्य त्याच वेळेला आता उलगडत समोर येणार असतं. हे सत्य उलगडत असताना मग आता अर्जुन सांगायला लागतो, बोला. मग आता एक एक करत प्रिया सांगायला लागते, मला खरंच माहित नव्हतं की हे सगळं काय घडलंय. त्या रात्री खूप भयंकर प्रकार घडला. साक्षी इकडे आली होती आणि साक्षीच्या हातूनच विलासचा खून झालेला आहे आणि त्यांनी मला घाबरवलं, त्यांनी मला धमकवलं आणि म्हणून मी हे सगळं केलं आणि प्रत्येक वेळेला ते मला घाबरवत होते. यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो, ते तुम्हाला घाबरवत होते कोणत्या बेसवरती? याच्या सगळं काहीतरी सांगाल का? तुम्ही का घाबरत होतात? तुम्ही रविराज किल्लेदार यांची मुलगी आहात. जर रविराज किल्लेदार यांच्या मुलीला या सगळ्यामध्ये घाबरायची गरज पडली तर काय झालं? मग बाकीच्यांनी कोणाकडे हे करायचं आहे? त्यामुळे तुम्ही आता लवकरात लवकर कोर्टाला सांगा की तुम्ही का घाबरत होतात किंवा तुम्ही घाबरायचं कारण तरी काय? यावरती प्रिया गडबडते आणि काही नाही, त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. मला सांगितलं होतं की मी तुमच्या वडिलांना मारून टाकेन आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता हे सगळं केलेलं आहे, असं आता ते म्हणायला लागते. यावरती अर्जुन म्हणतो, कोणी महिपत शिकरेने धमकी दिली होती का तुम्हाला? यावरती मग आता ती सांगते, हो, महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी धमकी दिल्यामुळे मग आता हे सगळं घडलेलं आहे, असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच हे सगळं झाल्यावरती या मध्ये आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्ही येऊ शकता, पण आता साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि साक्षी शिकरेने खून केलाय हे तुम्ही स्वतःहून कबूल केलेलं आहे. यावरती आता प्रिया हो म्हणते. दामिनी सांगायला लागते, एक मिनिट मिला, माझ्या आशिराला मॅन्युपुलेट करण्यात येते. मुळातच रविराज किल्लेदार यांनी सांगितलेलं आहे की ही साक्ष ग्राह्य धरता येणार नाहीये. मग जर त्यांनी ही सांगितलेलं आहे की ही साक्ष ग्राह्य धरता येणार नाहीये तर या सगळ्यामध्ये आता पुन्हा ही साक्ष का काढली जाते? यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे ज्या वेळेला साक्षीच्या बाजूने साक्ष दिली त्यावेळेला साक्षीदार बरोबर, ज्या वेळेला साक्षीच्या विरोधात साक्ष गेली त्यावेळेला मात्र साक्षीदार लगेचच चुकला का? किंवा त्याला लगेचच आता त्याची साक्ष घ्यायची नाही? असं म्हटल्यावर ती दामिनी डोक्याला हात लावते, कारण आता केसमध्ये काही अर्थच राहिलेला नसतो. मुळातच प्रियाचा कच्चा चिठ्ठा समोर आलेला असतो आणि रविराजांनी फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवणार आता की रविराजांना अर्जुनने काय दाखवलेलं असतं, आणि त्यामुळे रविराजांना जे काही अर्जुनने दाखवलेलं असतं त्याच बेसवरती आता रविराजांनी प्रियाला त्यानंतर असं काही फटकारलंय, कारण आता 3 सत्य प्रियाची बाहेर येणार असतात आणि ते म्हणजे प्रतिमाला वेडं करणं, दुसरं म्हणजे खोटारडं आतापणा करून इकडे घुसणं. हे सगळं ज्या वेळेला आता इकडे
आलेलं असतं समोर, त्यावेळेला प्रिया गडबडते आणि आता आपलं काही खरं नाहीये, खरं बोलण्याशिवाय पर्याय नाहीये असं म्हणून प्रियाने साक्षीवरती टाकलेलं असतं. साक्षी अडकलेली आहे. प्रियाचं सत्य रविराजांच्या समोर आलंय. एक एक करत सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होत चाललेल्या आहेत. आणि आता प्रिया तन्वी नाही हे सत्य सुद्धा लवकरच उघड होण्यासाठी तोच व्हिडिओ कारणीभूत ठरणार आहे. नक्की असं काय घडणार, रविराजांच्या समोर सत्य कसं येणार, पाहणं रंजक